नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती. आज आपण बघणार आहोत पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर याविषयी अवेअरनेस वाढणं खूप जास्ती महत्वाचं आहे कारण याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. तर कसं आहे आमच्या जनरेशनमध्ये आम्हाला फॅमिली हिस्ट्री हा भाग नव्हता. कारण की कोणाच्याच आयांना पीसीओडी वगैरे बद्दल फारसं माहीत पण नव्हतं. पण फक्त लाईफस्टाईल मधल्या बदलामुळे अनेक स्त्रियांना हा आजार झाला आणि आता पुढची जी जनरेशन येईल त्यांना तर 2 महत्वाची कारणं असतील. एक म्हणजे फॅमिली हिस्ट्री असेल आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल. तर त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहार, विहार आणि त्याची कारणं आणि ती कारणं कशी अव्हॉइड करायची याबद्दल माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वेलकम टू मनसा आयुर्वेद. तर सुरुवातीला आपण पीसीओडीची लक्षणं बघूयात. म्हणजे पीसीओडी झालाय की नाही तर हे तुम्ही कसं ओळखाल? तर सगळ्यात महत्वाचं लक्षण दिसतं ते म्हणजे मासिक पाळीमध्ये अनियमितता. म्हणजे बऱ्याचदा पोस्टपोन होते म्हणजे 1.5 महिने, 2 महिने, 2.5 महिने किंवा त्याच्यापेक्षाही जास्त दिवस पोस्टपोन होते. दुसरं महत्वाचं लक्षण आहे की बऱ्याच बायकांमध्ये वेट गेन दिसतं. म्हणजे अचानक वजन वाढायला सुरुवात होते. तिसरं लक्षण आहे पिंपल्स म्हणजे चेहऱ्यावर अचानक पिंपल्स दिसायला लागतात, ॲक्ने दिसायला लागतात. चौथं महत्वाचं लक्षण आहे की फेशियल हेअर ग्रोथ होते, चेहऱ्यावर जास्ती लव दिसायला लागते आणि बाकी पण हातापायांवर पण जास्ती केस दिसायला लागतात. मग यानंतर ही लक्षण दिसल्यावर जर तुम्ही सोनोग्राफी केली तर तुम्हाला त्याच्यामध्ये ओव्हरीजमध्ये सिस्ट दिसतात आणि ओव्हरीजचा साईज पण थोडासा वाढलेला दिसतो. आता आपण याच्या कारणांचा विचार करूया. तर नंबर 1 कारण आहे जेनेटिक म्हणजे फॅमिली हिस्ट्री. म्हणजे जर तुमच्या घरात आईला किंवा तुमच्या मोठ्या बहिणीला असा त्रास असेल, तर शक्यता असते की तुम्हाला पण हा त्रास होऊ शकतो. नंबर 2 लाईफस्टाईल. म्हणजे अति प्रमाणात स्ट्रेस असेल. आता आजकाल बायकांना, मुलींना सगळ्यांना खूप स्ट्रेस असतो. म्हणजे शाळेत मुलं ही 8वी ला गेली, की तेव्हापासून त्यांचा अभ्यास सुरू होतो आणि कधीसाठी? तर 12वी नंतरच्या ॲडमिशनसाठी. त्यामुळे स्ट्रेस हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे करिअर हे खूप महत्वाचं आहे, अभ्यास महत्वाचा आहे, पण त्याचा स्ट्रेस येऊन आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. शिवाय नोकरी करणाऱ्या बायकांना पण डबल स्ट्रेस असतोच. म्हणजे ऑफिसमध्ये घर सांभाळणं, मुलं. तर ह्या स्ट्रेसवर तोडगा करणं हे खूप महत्वाचं आहे. तिसरं महत्वाचं कारण आहे की एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर. एन्व्हायर्नमेंटल फॅक्टर म्हणजे काय? तर पोल्युशन वगैरे आहे. शिवाय पेस्टिसाइड्सचा वापर जास्ती आहे. तर त्यात पण मग आपण प्रयत्न करायला पाहिजे की ऑर्गॅनिक फूड मिळतंय का कुठे? किंवा जर तुम्ही सॅलड्स वगैरे खात असाल, फळं खात असाल, तर ती स्वच्छ धुवून काही वेळ पाण्यात भिजवून मग ती वापरली पाहिजे. यासोबत प्लास्टिकचा वापर हा सुद्धा पीसीओडीच्या कारणांमध्ये अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही शाळेतल्या मुलींनी, बायकांनी डबे, वॉटर बॉटल हे सगळं प्लास्टिक डिस्कार्ड करून त्याच्याऐवजी स्टीलचा वापर केला पाहिजे. चौथं महत्वाचं कारण आहे ओबेसिटी आणि त्यात पण स्पेशली जर पोटावर घेर असेल म्हणजे पोटावर फॅट जास्ती असेल, तर त्याच्यामुळे पण हॉर्मोन्स बिघडायला त्याची मदत होते. नंतर 5वं कारण आहे की इन्शुलिन रेझिस्टन्स जर असेल म्हणजे रक्तामधली साखर जर वाढत असेल तुमच्या, तर त्याचा परिणाम म्हणून पण हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होतो आणि त्याने पण पीसीओडी होतं. इन्शुलिन रेझिस्टन्स येण्यामध्ये पण अगेन लाईफस्टाईल हे कारण आहे आणि त्यात तुमच्याकडनं जर शुगरी फूड म्हणजे प्रोसेस फूड जास्ती करून की पॅक फूड, नंतर टेट्रा पॅक मधले ज्युसेस किंवा कोका कोला, पेप्सी कोला किंवा कोणतेही जंक फूड जर खूप जास्ती प्रमाणात खाल्लं जात असेल, तर त्याने या गोष्टीवर परिणाम होतो. यानंतर एक महत्वाचं कारण आहे की झोपेची अनियमितता. म्हणजे झोप 7-8 तास होणं हे महत्वाचं आहे, पण शिवाय वेळेत झोपून वेळेत उठणं हे पण महत्वाचं आहे. म्हणजे खूप रात्रीपर्यंत, उशिरापर्यंत झोपून जर उशिरा उठत असाल, तर ती 8 तासाची झोप त्याचा पण काही फायदा नाही. त्यामुळे वेळेत झोपायला पाहिजे 11 वाजायच्या आत आणि वेळेत उठायला पाहिजे. आणि वेळेत झोपण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय तर 1 तास मोबाईल, स्क्रीन सगळं बाजूला ठेवून मग झोपलं पाहिजे. कारण तुम्ही खूप उशिरापर्यंत आजकालच्या मुली बघत बसणार फोन, स्क्रोलिंग करत राहणार आणि मग त्याच्यानंतर ऑब्व्हियसली झोप पण लवकर लागत नाही. तर ही महत्वाची कारणं आहेत आणि ही अव्हॉइड करणं हे जास्ती महत्वाचं आहे. तर आता कारणं बघितली आणि ती कशी अव्हॉइड करता येईल हे बघितल्यानंतर पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे आहार. तर आहारामध्ये मी काही सुपर फूड्स तुम्हाला सांगते की जे पीसीओडीला अतिशय उपयोगी आहे. त्यातला पहिला आहे जवस. हं. तर जवस म्हणजे फ्लॅक्सीड. तर त्याची ऑब्व्हियसली तुम्ही चटणी करून ठेवू शकता आणि
तुमच्या आहारात त्याचा समावेश करू शकता. दुसरा महत्वाचा पदार्थ आहे तीळ. तर तीळ तर तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये वापरू शकता. म्हणजे तिळाची चटणी असेल किंवा तुम्ही जर बडीशेप खात असाल तर त्यात थोडेसे तीळ टाकून ठेवायचे. तर तीळ हे अतिशय उपयुक्त आहेत. तिसरा पदार्थ आहे मेथी, म्हणजे मेथी दाणे, फेनिग्रीक सीड. तर हे तुम्ही आयदर रात्री भिजवून ठेवून सकाळी खाऊ शकता किंवा कधी-कधी सांबारामध्ये, आमटीमध्ये वापरू शकता. अगेन ती मेथी वापरताना मेथी ही अतिशय उष्ण असते. त्यामुळे ज्या बायकांना किंवा मुलींना ऑलरेडी ॲसिडिटी आहे, नंतर घशाची जळजळते किंवा उष्णतेचे त्रास होतात, त्यांनी मेथी वापरायची नाही. इथे मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते, की हे आहार आहे. म्हणजे हा मी तुम्हाला कोणताही असं ड्रिंक बनवून घ्या, ह्याची पावडर करून, त्याची पावडर करून पाण्यात घालून रोज घ्या, असं सांगत नाही. हे जे बदल आहेत, हे आहारातले बदल आहेत. हे औषध म्हणून नाही घ्यायचे. त्यामुळे ह्याच्यात तुम्ही तारतम्याने याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे एक पदार्थ घेतला आणि कंटिन्युअस रोज तेच खात बसला असं नाही. तर थोडंसं हुशारीने हे पदार्थ वापरायचे. म्हणजे सीझनचा विचार करून, तुमची प्रकृती काय आहे ते बघून, कधी जवसाची चटणी केली, कधी-कधी तीळ वापरले, नंतर काही मी आता म्हटलं तसं फोडणीमध्ये मेथी घातली, तर अशा पद्धतीने याचा वापर करून घ्या. अ, हा व्हिडिओ बघताना किंवा इतरही कोणतेही व्हिडिओ जर तुम्ही फॉलो करत असाल, तर हे तुम्ही तुमच्या मनात नक्की केलं पाहिजे, की जेव्हा आता पीसीओडी असेल, तर आधी डॉक्टरला दाखवणं, तपासण्या करून घेणं, त्यांना कन्सल्ट करणं हे पण महत्वाचं आहे. हा व्हिडिओ कशासाठी आहे? तर आयुर्वेद काय सांगतं, की ट्रीटमेंट ही होलिस्टिक असली पाहिजे. म्हणजे तुम्ही औषध घेताय, तर त्याच्यासोबत आहार पण महत्वाचा आहे, व्यायाम पण महत्वाचा आहे. जी कारणं आहेत आजारासाठी, ती कारणं अव्हॉइड करणं पण महत्वाचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन करेल. पण तरी तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करणं हे पण महत्वाचं आहे. ओके. आता पुढच्या मुद्द्याकडे येऊया, की व्यायाम काय करायचा? तर व्यायाम हा अतिशय महत्वाचा आहे. कमीत कमी 30 मिनिटं ते पाऊण तास रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. हॉर्मोन्स चांगले सिक्रेट होण्यासाठी किंवा त्याचा इम्बॅलन्स जाण्यासाठी योगासनं ही अतिशय उपयुक्त असतात. योगासनांमध्ये स्पेसिफिकली सूर्यनमस्कार तुम्ही करा. व्यवस्थित शिकून घेऊन ते प्रॉपरली करा. नंतर ओटीपोटाचे आणि पोटाचे व्यायाम. ओके. त्याच्यामध्ये बटरफ्लाय पोज असते, ती करू शकता. नंतर अर्ध हलासन, ज्याच्यामध्ये पोटावर स्ट्रेच होतो. तर असे पोटावर ताण येणारे कोर मसल एक्सरसाइजेस जे तुम्हाला येतात, ते तुम्ही केले पाहिजेत आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट रिझल्ट मिळतात. ओके. ज्या शाळा कॉलेजमधल्या मुली आहेत त्यांना तर मी असं सजेस्ट करेन, की त्यांनी रोज सायकलिंग केलं पाहिजे आणि मैदानामध्ये अर्धा पाऊण तास रोज खेळलं पाहिजे कमीत कमी. तर त्यामुळे त्यांचे हे प्रॉब्लेम आपोआप कमी होतात. व्यवस्थित छान हार्मोन सिक्रेट होतात आणि फ्युचरमध्ये पण काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा, की आठवड्यातून 2 ते 3 वेळा प्राणायाम करा, मेडिटेशन करा. त्याच्यामुळे स्ट्रेस मॅनेज व्हायला खूप चांगली मदत होते. आणि पुढचा मुद्दा जो आपण ऑलरेडी डिस्कस केला तो म्हणजे शांत पुरेशी झोप. तर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्यात ना, तर तुमचा जरी पीसीओडी तुम्हाला झालेला असेल, तरी त्यातनं तुम्ही बाहेर याल. कारण की जो आजार लाईफस्टाईलमुळे होतो, तर तो आजार लाईफस्टाईल चांगली केल्यामुळे कमी पण होतो. त्यामुळे ज्यांना ऑलरेडी झालंय त्यांना पण या सगळ्या गोष्टींनी बरं वाटेल आणि ज्यांना आजार नाहीये, पण ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, त्यांनी पण ही लाईफस्टाईल फॉलो करणं महत्वाचं आहे. त्यामुळे पटापट तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.